संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि देशाचं सर्वांचंच लक्ष लागलंय ते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे। आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या मुळशी तालुक्यामध्ये आहोत आणि या ठिकाणच्या मतदारांची जनतेचा नेमका कौल कोणाकडे आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। बाबा, अनेक वर्ष तुम्ही या ठिकाणी या मतदारसंघात मतदान करताय। ही निवडणूक विशेष सर्वार्थानं वेगळी आहे, त्यामुळे तुमचा मतदार म्हणून कौल कोणाकडे? तर सुमित्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याकडे आमचा कौल आहे आणि संपूर्ण खोरं हे अजितदादांच्या पाठीमागे आहे। 17 वर्ष जवळपास जर आपण पाहिलं या मागची, तर पहिली 2 वर्ष सुप्रियाताई राज्यसभेच्या खासदार, नंतर 15 वर्ष लोकसभेच्या खासदार, असं असताना आता सुनेत्राताई सोबत त्याचं कारण असं की आता जे काही तालुक्याचं जे भवितव्य घडलं जातं किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य जे घडलं जातं, तर आता भविष्यामध्ये दादांच्या शिवाय याला जिल्ह्याला पुणे जिल्ह्याला पर्याय नाही। त्याकरता दादांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत। बारामती लोकसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर इथे आता एकाच कुटुंबातले 2 जण उभे राहिल्याचं पाहायला मिळतं। अशा वेळी मतदार म्हणून संभ्रमावस्था आहे किंवा काय वाटतं? बिलकुल संभ्रमावस्था नाही आहे। हा मुळशी तालुका पूर्ण अजितदादांच्या सोबत आहे, कारण भविष्यामध्ये विकासाला चालना देणारी फक्त एकमेव व्यक्ती म्हणजे अजितदादा पवार। त्याच्यामुळे पूर्ण मुळशी खोरं हे अजितदादाच्या संपूर्ण पाठीमागे आहे आणि सुमित्रा वहिनीचा 1001% विजय होणार ही आम्हाला खात्री आहे। दादा, म्हणजे आता जर आपण बघितलं तर सगळ्यांचंच लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे लागले। मतदार म्हणून कोणत्या मुद्द्यांना धरून तुम्ही मतदान करणार? आम्ही मतदार म्हणून विकासाला मतदान करणार आणि बारामती मतदारसंघात आता जे काय आपल्याला चेंज पाहिजे ते चेंज व्हायला पाहिजे। 15 वर्ष सुप्रियाताईंनी जे काम केले ते पाहिलं आम्ही, त्याचं सगळं किती काम करण्याची क्षमता काय वेळ 15 वर्षामध्ये आमच्याकडे एकदाही फिरलं आमच्या मतदारसंघामध्ये आणि कुठल्याही प्रकारचं 1 रुपयाचं निधीचं काम नाही आमच्या मतदारसंघामध्ये। त्यामुळे आता याच्यामध्ये चेंज पाहिजे, बदल पाहिजे आणि बदल घडवायचा हे आमच्या मुळशीकरांच्या हातात आहे, तो आम्ही नक्कीच घडवणार। दादांनी सांगितलं की बदल घडवणार। आता जी नवीन राष्ट्रवादी आहे दादांच्या नेतृत्वाखालची, त्यांनी हे स्लोगन घेतलेले आहे की घड्याळ तेच वेळ नवी। मतदार म्हणून काय भूमिका आहे? घड्याळ तेच वेळ नवी आणि आम्ही त्याच पद्धतीने पुढे चालणार। या ठिकाणी खरंच विकासाची खूप गरज आहे। आज जर मुळशी तालुक्यामध्ये तुम्ही सर्व गावांमध्ये फिरले तर मेन रस्ता जरी चांगला दिसत असेल तरी अंतर्गत रस्ते 2-2, 3-3 किलोमीटरचे आहेत। त्या रस्त्यांची जी काही परिस्थिती आहे ती फक्त दादाच बदलू शकते, त्याची आम्हाला शाश्वती आहे। म्हणून आम्ही दादांमागे आहे। त्याच पद्धतीने सुनेत्रा वहिनींना बहुमताने विजयी करू हे आम्ही तुम्हाला सांगतो। काय सांगाल, कसा उत्साह आहे? आतापर्यंत 15 वर्षे सुप्रियाताईंचं बरंच काही काम आम्ही पाहिले, पण आमच्या पद्धतीने कामं व्हायची पण आमची कामं झालेली नाही। पण त्याच्यातून आम्ही एक निश्चय केलाय मुळशीकरांनी की आम्ही सुनेत्रा वहिनींना ह्यावेळेस दिल्लीला 100% बहुत मतांनी पाठिंबा देऊन दिल्लीला पाठवणार एवढंच आमचं कर्तव्य आहे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून गाड्याला। इथे जर दादा आपण बघितलं तर दादांनी जी नवी भूमिका घेतली त्यानंतर ही सगळी भूमिका होती। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर आपण बघितलं तर 2019 नंतर बरेच काही ट्विस्ट घडले, त्यानंतर ही निवडणूक आपल्याला होताना पाहायला मिळते। मतदार म्हणून काय? मतदार म्हणून मी हे सांगेल तुम्हाला की खरोखर विकास करायचा असेल तर दादांनी सुद्धा मान्य केलं की मोदी साहेबांबरोबर गेलं पाहिजे आणि महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा असेल तर मोदी सारखे फायर ब्रँड नेते दुसरे कोणीच नाहीये। त्यांच्याकडे साधा उमेदवार सुद्धा नाहीये पंतप्रधान पदासाठी। तर त्यासाठी त्यांनी स्वतः विचार केला दादांनी किंवा मोदी साहेबांबरोबर जाऊन आपल्याला महाराष्ट्र राज्य बदलायचं आहे आणि हे जर बदलणार कोण असेल तर फक्त मोदी साहेबच करू शकतात, हे त्यांनी मनाची ठाम केले। आणि त्या पद्धतीने विकासाच्या बाजूनी आणि दादांची विकासाच्या बाबतीत काम करण्याची पद्धत आणि निर्णय घेण्याची क्षमता ही जबरदस्त आहे। तर त्या पद्धतीने आम्ही मुळशीकरांनी तोच विचार केलाय की बाबा खरोखर जर आपल्या भागाचा विकास होणार असेल, एकतर आमचा डोंगर भाग दुर्गम भाग पडतो, इकडे निधीची खूप कमतरता असते आणि ह्या सगळ्याला पूर्तता करायची असेल तर त्यांनी मोदी साहेबांची साथ पकडली आणि 100% आम्ही त्या विकासाच्या बाजूनी त्यांच्या मागे ठामपणे उभा आहोत आणि नक्कीच 100% सुनेत्रा वहिनी ह्या 101% निवडून येणार आणि त्या केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवणार। इथपर्यंत त्यांच्या मागे जनता उभी आहे। त्यांना माहिती आहे जर विकास पाहिजे असेल
तर यांच्याच मागोबरोबर गेलं पाहिजे. जनतेने ते मान्य केले. कोणी काही सांगत असेल तरी सुनीत्रा वहिनी ह्या विकासाच्या बाबतीत विकासाचं दुसरं नाव दादा आहे आणि त्या पद्धतीने सगळे त्यांच्या बरोबरच आहेत. तुम्ही काय सांगाल दादा यावर? आम्ही विकासाच्या जसं मुळशीकरांनी ठामपणे निर्णय घेतलाय तो विकासाच्या मुद्द्यावरच ठामपणे निर्णय घेतलेला आहे आणि दादाची जी स्ट्रॅटर्जी आहे काम करण्याची जी पद्धत आहे ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि त्या स्ट्रॅटर्जीच्या पाठीमागे आम्ही मुळशी तालुक्याच्या सर्व लोकांनी त्यांची ती स्ट्रॅटर्जी आत्मसात केलेली आहे आणि त्यांच्या मागे ठामपणे उभं राहून सुनेत्रा वहिनींना 2 नंबरचं बटन दाबून घड्याळाच्या माध्यमातून आम्ही केंद्रामध्ये पाठवण्याची आमची सर्वांची मानसिकता झालेली आहे. खरं तर बारामती लोकसभेच्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय आणि प्रामुख्यानं भोर, वेल्हा आणि मुळशी या 3 तालुक्यातलं मताधिक्य निर्णायक ठरणार आहे. काय सांगा? अगदी नक्कीच निर्णायक ठरणार आहे. कारण आज बारामती लोकसभेचे ज्या उमेदवार आहेत सुमित्रा वहिनी, अजितदादा पवार, ह्या अगदी प्रत्येक खोऱ्यातनं किंवा आमच्या मुळशीमध्ये हिंडत असताना त्यांना जो रिस्पॉन्स मिळतोय मतदाराचा आणि कार्यकर्त्यांचा त्याच्यावरून निश्चितच वहिनी निवडून येतील आणि आमचा प्रामाणिकपणे विकासाला मत ह्याच्यावरती आम्ही जे फोकस केलाय त्या पद्धतीने आम्ही मतदान करणार आणि ताईंना निवडून आणणार. तुम्ही काय सांगाल दादा? काय कसा प्रतिसाद आहे आणि एकंदरीत काय वाटतं मतदार म्हणून? आता मुळशीमध्ये चांगला प्रतिसाद आहे. सुमित्रा वहिनी 100% निवडून तर येणारच, त्यामुळे काही शंकाच नाही त्याच्याबद्दल. तर आमची पूर्ण साथ आहे सुमित्रा वहिनीला. दादा हा विकासाचा वाद आहे त्याच्यामुळे काही ही शंकाच नाही. एकच वादा अजित दादा. आता 10 वर्षापूर्वी जर आपण माझे खासदारांचं जर काम पाहिलं तर तसं पाहिलं तर या 3-4 खोऱ्यांमध्ये एकमेव असं एकच कोळवण खोरं आहे की ते पूर्ण मागासलेलं खोरं आहे. या कोळवण खोऱ्याचा प्रत्येक खोऱ्याचा विकास आहे पण कोळवण खोऱ्याचा विकास फार कमी प्रमाणात आहे. म्हणून आम्ही सर्वांनी मुळशीकरांनी कोळवण खोऱ्यातले असो किंवा मोठा खोऱ्यातले, मुळशी खोऱ्यातले, रेह खोऱ्यातले सगळे मुळशीकर रातून ताईंच्या मागे झटून आम्ही काम करत आहोत आणि नक्कीच ताई भविष्यामध्ये संसदेत जाणार अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि सुमित्रा वहिनी विजयी होणार ही निश्चित काळ्या दगडावली पांढरी रेघ आहे. दादा, बारामती लोकसभा मतदारसंघ आणि त्यात पुन्हा मुळशी तालुका म्हणजे सर्वांचंच लक्ष हे या भोरवेल्ला मुळशीच्या मतदानाकडे, मताधिक्याकडे लागलेलं आहे. काय सांग? हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या बारामती महायुतीचे उमेदवार आहेत सुनेत्रा वहिनी पवार, ह्या खऱ्या अर्थाने गेल्या 20-25 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहेत. त्यांनी निर्मल ग्राम योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबर मिळवलेला आहे. त्याचप्रमाणे बारामती टेक्स्टाईलच्या रूपाने जवळजवळ हजारो महिलांनी त्यांनी रोजगार दिलेला आहे. फक्त त्या मितभाषी आहेत, काम जास्त आणि बोलणं कमी. आणि त्यांच्यावरती जे झालेले संस्कार आहेत ते खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा पवार की सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत न थकणारा, शब्दाची कमिटमेंट देणारा आणि काम एक काम त्यांच्या शब्दामध्ये नो इम्पॉसिबल वर्ड माय डिक्शनरी सेड नेपोलियन दॅट टाइम सेम माय अजितदादा पवार. धन्यवाद. इथे जर आपण बघितलं तर मतदारांचा कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्या मतदारांकडून जे आहे ते महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत असल्याचा जो कौल आहे, जनाधार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, मुळशी, पुणे. टॉप न्यूज मराठीच्या कोण होणार खासदार या विशेष कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यामध्ये. आणि हा जो मुळशी तालुका आहे हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. मुळशीकरांचा कौल नेमका कोणाकडे आहे तो आपण जाणून घेणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळते. देशाचं लक्ष या लढतीकडे लागलंय. मुळशी तालुका कोणासोबत? बारामती लोकसभा मतदारसंघ तसा पाहिला तर अनेक कालखंडापासून हा पवार साहेबांचा गड मानला जातोय. खऱ्या अर्थाने जर ग्रामीण भागाचा विकास म्हटलं तर या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघ हा जेणेकरून हा 80 ते 90% हा ग्रामीण भाग येतो. आणि ग्रामीण भागाचा जर खऱ्या अर्थाने विकास जर पाहायचा म्हटलं तर दादांसारखं खऱ्या अर्थाने नेतृत्व आम्हाला मिळलं हे आमचं भाग्य समजतो. भविष्य काळामध्ये आम्ही जर दादांच्या पाठीमागे उभे राहिलो तर दादा या
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि दादांचं विकासाचं व्हिजन, विकास म्हणजे दादा आणि दादा म्हणजे विकास, हे समीकरण या ग्रामीण भागामध्ये जडलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आता लोकशाहीमध्ये जर आपण बघत असेल तर मतदार राजा हा खरा लोकशाहीचा आधारस्तंभ मानला जातो. आणि हे मतदार राजा आता दादांच्या पाठीमागे कशा अर्थाने आहे की विकास जर करायचा म्हटलं तर शब्द आणि दिलेली वेळ हे दादा निश्चित प्रकारे, तो कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा आहे किंवा तो कुठल्या भागातला आहे हे दादा पाहत नसून दादा विकास म्हणजे दादा म्हणून या अर्थाने मुळशीतील खऱ्या अर्थाने आम्ही मतदार हे दादांच्या पाठीमागे आहे. आणि सुनित्रा वहिनी हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, मुळशी तालुक्यातील साठेसाई ग्रामस्थांना त्याचा विश्वास आहे. आम्ही आमच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वांच्या वतीने आम्ही अशी ग्वाही देतो आणि शाश्वती देतो की आमच्या भागातून जेणेकरून जास्तीत जास्त कसं वहिनींना लीड मिळेल ही आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. धन्यवाद. 17 वर्ष जर पाहिले म्हणजे 2 वर्ष सुप्रियाताईंची राज्यसभेची, 15 वर्ष लोकसभेची, या सगळ्यामध्ये मुळशीमध्ये काय कामं ताईंकडनं झाली, काय सांगता येईल? ताईंकडनं तसं पाहिलं तर बऱ्यापैकी कामं झालेले आहेत, पण बराचसा निधी सुद्धा म्हणजे पुनरुपी वापस गेलेला आहे. काही कामं स्थगित झालेली आहे आणि आता थोडं बऱ्यापैकी लोकांचे मनोगत वेगळं झाल्यामुळं दादांच्या पाठीमागे लोकांचा बहुसंख्येने साथ आहे. दादा, तुम्हाला पटेल ते बोला. जर म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघानं 15 वर्ष सुप्रियाताई खासदार आहेत, बारामती लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात, आपल्या तालुक्यामध्ये ताईंचा किती वेळा दौरा झाला? मला तरी नाही आठवत अजून. झाला असेल तर पण माझ्या आढळणीच नाही. यावेळी कसा प्रतिसाद आहे निवडणुकीत? निवडणुकीत सुमित्रा वहिनीचाच प्रचार जास्त आहे. काय सांगाल तुम्ही? अनेकदा म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करत आलेला आहात. आता जर आपण बघितलं 2019 नंतर तर पूर्ण राजकारण बदलून गेलेलं आहे. अशा वेळी काय म्हणजे संभ्रमावस्था आहे किंवा तुम्ही कोणाला मतदान करता? आम्ही करणार सुमित्रा वहिनीलाच करणार. का बरं वहिनीच का? नाही करणार ना. विकास. तर बारामती लोकसभा मतदारसंघ ज्याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, अशा मतदारसंघामध्ये आज आपण मुळशी तालुक्यामधल्या लोकांचा जो जनाधार आहे त्यांचा नेमका कौल कोणाकडे आहे ननंद वर्सेस भाऊजाई या लढतीमध्ये, तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण कोण होणार खासदार या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेलो आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या मुळशी तालुक्यात आता आपण आहोत. मुळशी तालुक्यामधले महायुतीचे कार्यकर्ते आता आपल्यासोबत आहेत. दादा, बारामती लोकसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर अर्थातच देशाचं लक्ष या लढतीकडे लागलेलं आहे. कसं नियोजन आहे प्रचाराचं एकंदरीत नियोजन असं आहे की मागील काही दिवसात म्हणजे अजितदादा जसे पालकमंत्री झाले तसे त्यांनी हा मुळशी तालुका आसन असा भरघोस निधी दिला. म्हणजे आमच्या पौड तालुक्याचं गावाचं मुख्य ठिकाण आहे तर जवळपास 70 ते 80 लाख रुपयाचा निधी तात्काळ त्यांनी आम्हाला जाहीर केला. त्याच्यानंतर आमच्या पौडच्या पाण्याचा जो प्रश्न आहे पाण्याच्या जागेचा, तर त्याच्यासाठी सुद्धा 10 गुंठे जागा देण्याचं त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा ते फॉलोअप घेतात आहेत. आणि मोदी सरकारने जे आता राम मंदिर असेल 370 कलम असतील किंवा शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो लाभ दिलाय, या सगळ्या गोष्टींचा विचार करता आमच्या भागातून महायुतीला जास्तीत जास्त मतदान आणि सुनित्रा वहिनींना भरघोस मतदान मिळेल अशी आम्ही महायुतीचे कार्यकर्ते म्हणून नक्कीच आश्वस्त आहोत. दिवसभराचं तुमचं शेड्यूल कसं असतं प्रचाराचं? या आता आज तर सगळीकडे संवाद म्हणजे वेगवेगळे आमची जी खोरे आहे, मुळशी खोरे झालं असेल, घोटावडे भाग असेल किंवा आत्ताचा हे कोळवण खोरं, इथं कार्यकर्त्यांचे जे संवाद मेळावे नागरिक होते त्यांच्याशी जे उमेदवार आहेत आपले सुनित्राताई, त्यांनी सगळ्यांशी संवाद साधलाय आणि जास्तीत जास्त मतदान देण्याचं त्यांनी आग्रही राहिलं. त्या अशा गोष्टीच्या पद्धती आणि जे कार्यकर्ते आहेत ते रोज घरोघरी जाऊन म्हणजे प्रचाराची पत्रकं असतील किंवा ज्या योजना असतील योजनांची माहिती किंवा कशा पद्धतीने आता नियोजन समितीतून निधी आलाय अजितदादांची, या सगळ्या गोष्टींची माहिती देऊन जास्तीत जास्त मतदारांना आवाहन करीत आहे की आपण सुनित्राताईंना वहिनींना मतदान करावं. कसा प्रतिसाद मिळतो प्रचाराच्या दरम्यान जात असतो? 100% प्रतिसाद आता सुनेत्रा वहिनी पवार यांना आहे. प्रचाराचं नियोजन आणि ह्या पद्धतीवर आणि मोदी साहेबांचं काम, आता ही निवडणूक
सर्वसामान्य जनता सुनेत्राताई वहिनी आणि सुप्रियाताई सुळे न पाहता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी अशी निवडणूक सर्वसामान्य जनता पाहत आहे. त्यामुळे आमचा उमेदवार हा निश्चितच विजय होईल याची आम्हाला आशा आहे. असं बोललं जातं किंवा अशी चर्चा सातत्याने होते की भोरवेलला मुळशी असेल तर या तालुक्यातली जी मतं आहेत ती निर्णायक ठरणार आहेत. तुम्ही प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला काम करत असतानाचा काय अनुभव? नाही, असं काही नाहीये. सर्वसामान्य जनता ही मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे. विकास हा जनतेला दिसत आहे. आता माझं स्वतःचं गाव पौडगाव आहे, हे तालुक्याचं गाव आहे. या तालुक्याच्या गावात जवळजवळ 101 कोटीचा निधी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे. आणि गेल्या 2 दिवसापूर्वी अजितदादांनी 1 मिनिटात 60 लाख रुपये पौड गावासाठी मंजूर केलेले आहेत. आणि गावच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न आहे, जी टाकी आहे ती अजितदादांनी त्या टाकीचं काम पण मंजूर केलेलं आहे आणि ते लवकरच आता निवडणूक झाल्यावर होईल. तर एकंदरीतच आपण मुळशी तालुक्यातले जे हे संपूर्ण कार्यकर्ते होते, नेते होते, त्यांच्याशी बोलून त्यांचं शेड्यूल कसं आहे किंवा याबाबत या तालुक्यामध्ये प्रचाराचा वेग कसा आहे याबाबतची माहिती जी आहे ती जाणून घेतली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. कोण होणार खासदार या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या मनातूला खासदार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी बारामतीची जनता ही कोणाला साथ देणार, ननंदवरचेच भाऊजाई अशी लढाई बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते. आणि बारामती लोकसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर अर्थातच पवार कुटुंबाचं नाव अर्थातच डोळ्यासमोर येतं. शरद पवारांनी या बारामती लोकसभा मतदारसंघाचं 2004 पर्यंत जे आहे ते प्रतिनिधित्व देखील केल्याचं पाहायला मिळालं होतं. शरद पवारांचा किंवा पवार परिवाराचा बालेकिल्ला म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. मात्र आता राष्ट्रवादी विखुरल्यानंतर, राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक जी आहे ती निवडणूक पार पडते आणि त्या अनुषंगाने जनतेच्या मनातला खासदार कोण आहे हे आपण थेट जनतेकडूनच जाणून घेऊया. चला तर मग मुळशी तालुक्यातली जी जनता आहे, पौड तालुक्यातली जी जनता आहे यांचा कौल नेमका कोणाला आहे आणि या तालुक्यातल्या मतदारांचा कौल कोणाला आहे आणि कोण होणार खासदार हे जाणून घ्यायला थेट जनतेमध्ये जाऊयात. चला तर जाऊ. लोकसभा निवडणूक सुरू झाली आहे दादा. लोकसभा आणि हा जो मतदारसंघ आहे बारामती याच्याकडे लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुमच्या मनातला खासदार कोण? सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार. का बरं वहिनीच का? कारण वहिनी का तर या भागाचा विकास आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास झालेला आहे. त्याच्यामुळं जर सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार या भागातून निवडून गेल्या तर येणारा जो काही विकास शिल्लक आहे तो दादांच्या माध्यमातून निश्चित संपूर्ण होईल असा माझा विश्वास आहे. दादा तुम्ही काय सांगाल? 100% सुनेत्रा वहिनीच येणार निवडून. देशाची निवडणूक आहे त्यामुळे कोणता मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करा? विकास हा एकच मुद्दा आहे. आणि अजितदादांनी, आता मी छोट्या गावचा आहे, एकदम माझी लोकसंख्या छोटी आहे, पण माझ्यासारख्या गावाला 80 लाख रुपये निधी दिलेला आहे आत्ता या 2-3 महिन्यात. त्याच्यामुळं ह्या भागात 100% सुनेत्रा वहिनीच खासदार होणार. बारामती लोकसभा म्हटल्यानंतर देशाचं लक्ष या लढतीकडे लागलंय. काय सांगाल मतदार? काय माहिती का, बारामती लोकसभा हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने खूप मोठा मतदारसंघ आहे. आणि या ठिकाणी अजितदादा पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा खऱ्या अर्थाने जर विकास बघितला तर आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात विकास करणारा जर एक राजकीय नेता कोण असेल तर अजितदादा पवार आहे. आणि या दृष्टिकोनातून अजितदादांच्या ज्या म्हणजे वहिनी आहेत सुनेत्रा वहिनी, ह्या जर निवडून आल्या तर दादा या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास आहे तो मोठ्या प्रमाणात करेल. तुमच्या मनातला खासदार कोण दादा? सुनेत्रा वहिनी पवार. का बरं वहिनीच का? कारण आजपर्यंत आम्ही बघितलेले 15 वर्ष ज्या खासदार होत्या त्यांच्याकडून जी केंद्र शासनाची जी मोठी मोठी कामं व्हायची होती ती आजपर्यंत आमच्या विधानसभेत म्हणा किंवा तालुक्यामध्ये असे आढळ. असं एक काम कुणीही सांगेल की त्यांनी दाखवायचं की एक मोठं काम केलेलं आहे. बाकी विषय ठीक आहे. आता मोदी सरकार केंद्र शासनामध्ये असताना तळागाळापर्यंत अशा योजना सांगाव्या तेवढ्या प्रत्येक माणसाला योजना भेटेल एवढ्या कमी आहेत.
पण त्या योजना तळागाळापर्यंत का पोहोचत नाही, तर प्रशासनामार्फत आपले जे प्रतिनिधी त्यांनी त्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळ पोहोचल्या पाहिजे. मोठे मोठे निधी आहेत. आता आमच्या धरणबाग विभाग, आमचं मुळशी ताटा धरण खूप मोठं आहे. आज 100 वर्षापूर्वी धरण आहे, धरणग्रस्त लोक आहेत, त्यांच्या पूर्वीपासूनच्या मागण्या असतील. आज खूप वर्षापूर्वी त्यांनी मागणी केलेली की आम्हाला वाहतुकीसाठी रस्ते किंवा धरणामधून पूल झाला पाहिजे, अशा विविध मागण्या आहेत. पण अंतर त्यांचे जोड रस्ते आहेत. आज वर्षा भागात आरोग्याची सुविधा म्हणली, आज 100 वर्षांनी आपण विचार करतो एखादी गरोदर महिला असेल तर तिला दवाखान्यापर्यंत येण्यापर्यंत खूप मोठ्या अडचणी असतात. मोबाईल टावर नाही आहेत, नेटवर्क नाही आहेत. म्हणजे 100 वर्षापूर्वी जी अवस्था होती तीच आज आमच्या काही भागामध्ये दिसायला भेटते. त्यामुळे आम्हाला वाटतं की आज अजितदादा पवार साहेब असतील, यांचा कामाचा जो धडाका आहे, आज ते मोदी साहेबांबरोबर गेलेले आहेत. आम्हाला आशा आहे त्यांच्या माध्यमातून अशा खूप योजना असतील आणि जे आतापर्यंत आम्हाला धरणग्रस्त असतील, मुळशी तालुक्यातील डोंगरदऱ्यातील भाग आहे त्यांना योग्य न्याय भेटला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून आमच्या मनातला खासदार सुनेत्रावहिनी पवारच आहेत. कोणता मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करणार? कोणता मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही यंदा मतदान करणार? आम्ही तर पहिली गोष्ट मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मोदींना साथ देण्यासाठी जो उमेदवार असेल तो नक्कीच ह्या भागातील असेल, त्या भागातील सगळ्या योजना त्या पूर्ण करतील. मोदींच्या सरकारमध्ये असताना अशी कुठली योजना राहणार. जागतिक लेवलला आज विचार केला की खासदार जे इलेक्शन लोकसभेचं आहे त्या निमित्ताने काय होतं की देशाची प्रतिमा जगामध्ये कशी आहे आपली ती पाहिली जाते. तर आम्हाला आशा आहे की मोदींना पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महायुतीचे जे उमेदवार आहेत तर त्यांना मतदान केल्याने आमचा उमेदवार नक्कीच मोदींना मत केल्यासारखं आमचं एक स्वरूप आमच्या मनातलं आहे. त्यामुळं आम्हाला इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींनाच मतदान झालं पाहिजे. आम्ही तर करणार, इतरांनी पण करावं. काय सांगाल दादा, कसा प्रतिसाद आहे? कोणाला तुमच्या मनातला खासदार? आमच्या मनात आता सुनेत्रावहिनी अजितदादा पवार. कारण माझं गाव इथनं 3 किलोमीटर कोंडावळे गाव आहे. आम्हाला अजितदादा यांच्या माध्यमातून आमचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमितदादा कंदारे यांच्या माध्यमातून 80 लाखाचा निधी आमच्या छोट्याशा गावाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त अमितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना जास्तीत जास्त मतदान मुळशीतून करून खासदार बनवण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असेल. कोणता मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही लोकसभेला मतदान करता? या ठिकाणी डोंगराळ भाग जास्त असल्याने इकडं थोडासा विकासाचे बरेच मार्ग म्हणजे विकास थोड्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विकास अजितदादांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्हाला जर या भागाचा जास्तीत जास्त विकास करायचा असेल तर तुम्ही 100% या ठिकाणी आपल्याला मोदींना वरती पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे तुम्ही या भागाचा खासदार म्हणून सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना मतदान करून या ठिकाणी आपण या भागाचा विकास जेवढ्या प्रमाणात जास्त करेल त्या प्रमाणात आपण विकास करण्यात येईल. नक्कीच. तर मतदारांकडून थेट त्यांच्या मनातला कौल जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं केलेला आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या मुळशी तालुक्यामध्ये आपण आहोत. आज सकाळपासून खरं तर मुळशी तालुक्यामधलं जनमत जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. कोण होणार खासदार हा आपला विशेष शो जो आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य नेते, कार्यकर्ते, मतदार यांना काय वाटतं या लोकसभा निवडणुकीबाबत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, प्रमुख नेते जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. कसा प्रतिसाद मिळतोय प्रचाराला? मुळशी तालुक्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद सुप्रियाताईंना मिळत आहे. कारण ताईंचं काम गेल्या 3 टर्म त्या काम करतात आणि ह्यावेळेस ते 4थ्यांदा खासदार म्हणून निवडून जातील. कारण लोकांना खासदार कसा पाहिजे तर तो महत्वाचा म्हणजे संसदेमध्ये त्यांनी आवाज उठवला पाहिजे. जनतेचा आवाज त्या ठिकाणी उठवून जनतेचे प्रश्न मांडून तिथला जो काही निधी आहे तो सर्वसामान्यकरता आणला पाहिजे. तर त्या बाबतीत ताईंचं जर काम म्हटलं तर ताईंनी संसदेमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आहे. आणि ताईंचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ताईंची हजेरी असेल, उपस्थिती पण महत्वाची होईल. आणि तिथला जो काय केंद्रातला निधी आहे तो सुद्धा ताईंनी चांगल्या परिस्थितीमध्ये इथं आणलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कामगिरीमुळेच ताईंना 1 नव्हे 2 नव्हे तर 8 वेळा महासंसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे ताई आमच्या मुळशी तालुक्या बाबतीत बोलायचं झालं तर ताईंची भेटी आमच्या खेडोपाडे असतील, वाडी वस्त्यावरती ताईंच्या भेटी झालेल्या आहे. अनेक सर्वसामान्यांना ताई भेटतात, अनेक प्रकारचा निधी या तालुक्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळं
सर्वसामान्य जनता ही महागाईला या ठिकाणी वैतागलेली आहे. पेट्रोलचा भाव असेल, डिझेलचा भाव असेल, गॅस भाववाढ असेल, ह्या सर्व महागाईला सर्वसामान्य जनता वैतागलेली आहे. आणि ताईंचं काम अतिशय चांगल्या प्रकारे ताई काम करत आहे. म्हणूनच या ठिकाणी जनता ताईंना चौथ्यांदा खासदार करण्यासाठी या ठिकाणी मतदान करणार आहे सुप्रियाताईंना. आतापर्यंत जर आपण बघितलं तर ताई सलग 17 वर्ष म्हणजे पहिली 2 वर्ष राज्यसभेची, नंतर 15 वर्ष लोकसभेवर सातत्याने विजयी होत आहेत. ही निवडणूक ही सर्वार्थानं वेगळी निवडणूक आहे, कारण घरामध्ये फूट पडली आहे, पक्षामध्ये फूट पडली. अशा वेळी आव्हान काय वाटतंय? नाही, जरी फूट पडली तरी काही फरक पडणार नाही, कारण ताईंचं जे काम आहे आणि ताईंचे जे मुद्दे जे ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये संस्थेमध्ये मांडले, म्हणजे समजा कांद्याचे प्रश्न असतील, तरुण वर्गाचा असेल, महिलांचे प्रश्न असतील, नोकर वर्गांचा प्रश्न असेल, ताईंनी आणि ताई तळागाळाची आहे. ताईंची नाळ ही जी आहे घरापर्यंत आहे. त्याच्यामुळे हे चौथ्यांदा ताई प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. किती जरी फूट पडली तर काही फरक पडणार नाही. एकाच घरात 2 उमेदवार दिलेत, त्यामुळे काय आव्हान वाटतंय? काही आव्हान नाही वाटणार आहे. ताई हा प्रचंड बहुमतानेच येणार आहे, कारण ताईंचं कामच चांगलं आहे. या ठिकाणी ताईंना विजय होण्यात आम्हाला काही अडचण वाटत नाहीये, कारण आम्ही तरुण वर्गाने निवडणूक हाती घेतलेली आहे. आणि याचं एकमेव कारण, आमच्या मागे एक तरुण आहे. त्या तरुणाचं नाव आहे शरदचंद्र पवार, जो 84 वर्षाचा योद्धा आहे. सगळे म्हणतात त्यांचं वय झालं. आम्हाला नाही वाटत त्यांचं वय झालं, कारण आमच्यासारख्या तरुणाला जर त्यांच्यापासून ऊर्जा मिळत असेल तर त्यांचं वय काढण्याचे कारणच नाही ना. आणि प्रचंड मताधिक्याने सुप्रियाताईंचा विजय होणार हे आज आम्ही या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो. ताई, बारामती लोकसभा मतदारसंघ म्हटल्यानंतर सर्वांचंच लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे. आणि अशा वेळी कोणता मुद्दा धरून तुम्ही मतदान करणार? ताईंचा कामाचा. ताईंनी तालुक्यात नव्हे तर प्रत्येक, एकच तालुका नाही तर प्रत्येक तालुक्यात ताईंचं काम आहे. आणि ते खेडोपाडी प्रत्येक गोरगरिबांची दखल घेतात. गोरगरिबांच्या पार घराशी त्यांची भेट घडून घेतात. आजपर्यंत कोणताही खासदार गरिबांच्या घरी उमरा चढलेला नाहीये, पण ताई एकमेव खासदार आहेत की त्या ताई पूर्ण गावाच्या तळागाळाशी गेलेल्या आहेत. त्यामुळं ह्यावेळेस येणार तर सुप्रियाताई येणार. 5 वर्षामध्ये ताईंचा कसे दौरे असायचे किंवा कसं नियोजन असायचं आपल्या तालुक्यामध्ये? ताई वारंवार मुळशी तालुक्याला तर खूप सारा त्यांनी वेळ दिलेला आहे. त्यांना कोणत्याही छोट्या मोठ्या कामासाठी जरी बोलवलं तरी ताईंचा दौरा हा प्रत्येक वेळी मुळशी तालुक्याला तर जास्त वेळ ताईंनी दिलेला आहे. त्यामुळे मुळशीकरांकडनं ताईंना भरघोस मतांनी विजयी होणार, ताईंचाच होणार. काय सांगाल ताई, काय प्रतिक्रिया? आपल्या ताई, काय अडचणी 5 वर्षामध्ये तुम्हाला येतात आणि खासदार म्हणून ताईंचं कसं मार्गदर्शन? खासदार म्हणून ताईंचं मार्गदर्शन छानच होतं. 5 वर्षात इतकी महागाई झालेली आहे की 400-300 रुपयाला मिळणारा सिलेंडर आता 1100 आणि 1200 झाला होता. आता 900-950 झालाय. आणि तुरीची डाळ एवढी महाग झाली की 200 रुपये किलो. गोरगरिबांना खाणं हे एवढं महागाई झाली आहे ना, त्याच्यामुळं प्रत्येक घरात प्रत्येक लेडीजला काटकसर करावी लागते. त्यामुळं प्रचंड बहुमतांनी सुप्रियाताईच येणार, हे म्हणजे सगळ्यांनीच. ताईच आवाज उठवू शकतात, कोणतीच खासदार आवाज उठू ह्याच्यामुळं जे महागाई वाढली ती फक्त हे सुप्रियाताईच ह्याच आवाज उठवू शकतात. इतर कोणताही खासदार कुठलाही आवाज उठवणार नाही. त्यामुळं आमचं सगळ्यांचं मत सुप्रियाताईंनाच जाणार. तर एकंदरीतच आपण इथे जर पाहिलं तर दादा, विरोधक जे आहेत आपले ते सातत्यानं असं म्हणतायत की ए फॉर अमेठी तसं बी फॉर बारामती होईल आणि ताईंचा पराभव होईल. तसं काही नाहीये. इथं बारामती म्हणलं तर फक्त बारामती जर कुणाची आहे असं विचारलं तर सर्वसामान्य माणूस सांगतो तो म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांचीच बारामती आहे. त्यामुळे बी म्हणजे बारामती, बारामती म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. त्यामुळे कुणी जरी काय म्हटलं असेल तरी त्याचा काही फरक पडणार नाही. बारामती ही फक्त पवार साहेबांचीच आहे. त्यामुळे ह्याचा असा काहीच परिणाम होणार नाही. त्या उलट सुप्रियाताई ह्या प्रचंड बहुमताने निवडून येणार, याच्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. काय सांगाल बाबा?
तर एकंदरीत आपण पाहिलं तर जनमताचा कौल जो आहे तो जाणून घेण्याचा आपण मुळशी तालुक्यातला प्रयत्न जो आहे तो आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे. 7 मे रोजी बारामती लोकसभेसाठी मतदान होतं. 4 जून रोजी मोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.